हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी. दोडके म्हटले की नाक मुरडतात माहिती आहे, पण तरीसुद्धा आज आपण या दोडक्याच्या भाजीला अगदी टेस्टी बनवणार आहोत. अशी टेस्टी बनवणार आहोत की जे खाणार नाही ते पण मागून खातील. तर त्यासाठी दोडके मस्तपैकी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे, कापून घेतले आहे. आणि हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली आहे 1-2 तास. तर छानपैकी भिजलेली आहे बघा, म्हणजे जास्त पण नाही भिजवायची आहे आपल्याला, कारण भाजीमध्ये पण तिला शिजवायची आहे. तर नखाने दाबेल तर तिचे 2 तुकडे इझिली झाले पाहिजे. नंतर कोथिंबीर कापून घ्यायची आहे, लसूण घ्यायचा आहे आणि टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरून. आणि जो लसूण आहे तो आपण काय करणार आहोत, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जाडा-भरडा काढणार आहे, नाहीतर मग तुम्ही मुसळीने ठेचलात तरी चालेल. नंतर मग या ठिकाणी कढई ठेवलेली आहे, गरम करायला ठेवलेली आहे. तर दोडक्याची भाजी ही खूप चांगल्या म्हणजे आपली आयुर्वेदिकच आहे. तर दोडक्याची भाजी जी आहे, जी शुगरवाले लोक असतात ना, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण ही दोडक्याची भाजी जी आहे ती इन्सुलिन नियंत्रित करते. त्यामुळे कसं आहे, शुगरवाल्यांना ती फार बेस्ट ऑप्शन आहे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. परत दोडक्याच्या भाजीमध्ये खूप अतिशय कमी जे आहेत ना कॅलरीज असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील काय असते, अतिशय कमी असते. आणि दोडक्याची भाजी जी आहे ती पचनाला जड नसून हलकी असते. म्हणजे दोडक्याच्या भाजीचं सेवन केल्याने काय होतं, ते लवकर पचते. तसेच डोळ्यांचे जे आरोग्य असते आपल्या, त्या डोळ्यांचे आरोग्य सुधारायला दोडक्याच्या भाजीचे फार लाभदायक आहे. तसेच दोडक्याची भाजी जी आहे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला खूप लाभदायक आहे. त्याच्यामध्ये दोडक्याच्या भाजीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व आहेत. तसेच आपल्या शरीरातील सर्व अवयवांपर्यंत जो आहे ना रक्तपुरवठा होण्यास खूप चांगल्या पद्धतीने काय असते, मदत दोडक्याची भाजी करते. कारण त्याच्यामध्ये काय आहे, B6 असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्तपेशींचे प्रमाणसुद्धा या दोडक्याच्या भाजीमुळे ॲटोमॅटिकली वाढते. तसेच व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दोडका अतिशय गुणकारी आहे. म्हणजे उतार वयामध्ये जे दृष्टीदोष होतो तो यापासून होत नाही. मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला तेल गरम झालं आहे, जिरे मोहरी टाकली आहे, लसूण टाकला आहे मी फोडणीला छानपैकी, थोडासा परतला आहे त्याला. नंतर त्यामध्ये टाकलेली आहे हळद, पाव चमचा हळद. नंतर टाकला आहे या ठिकाणी लाल तिखट. तर लाल तिखट तुम्ही आपलं जे आहे नॉर्मली तिखट असतं आपलं ते घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला जो आपण टोमॅटो आहे तो टाकून घेतलेला आहे, त्याला थोडंसं परतून घेते आहे. आणि नंतर मग यामध्ये आपण जी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे ती हरभऱ्याची डाळ आपण टाकलेली आहे. आता परत याला सगळं मिक्स करायचं आहे. आणि हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर म्हणजे आपलं जे मसाले, तिखट, हळद वगैरे जे टाकलेलं आहे ना, ते सगळं या डाळीला, टोमॅटोला सगळं व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे. आणि नंतर मग आपण लास्टला काय करायचं आहे, या ठिकाणी कापलेले दोडके जे आहे ते दोडके पण या ठिकाणी टाकून द्यायचे आहे. आणि याला परत एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे. मिक्स आणि छानपैकी मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपलं जे तेल, मसाले वगैरे टाकलेले आहे ते पण दोडक्याला पूर्ण त्याचं कोटिंग झालं पाहिजे, म्हणजे याला आतपर्यंत त्याची छानपैकी चव जाईल. आणि नंतर मग आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. परत मीठ पण सगळं पद्धतीने मसाल्यासारखं सगळ्या भाज्यांना त्यात टाकलेलं आपलं मिक्स होईल, सगळ्यांना व्यवस्थित कोटिंग होईल. आणि नंतर मग या ठिकाणी लास्टला काय करू, त्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला टाकायचा आहे वरतून. किचन किंग नसेल तर आपल्याकडचा जो काळा मसाला असतो, आपला काळा मसाला म्हणा किंवा गोडा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला, यापैकी कुठलाही थोडासा 1 पाव चमचा टाकायचा आहे. यामुळे भाजीला खूप छान पद्धतीने स्वाद येतो, टेस्ट येते. आणि नंतर मग झाकण ठेवून 1-2 मिनटं काय करायचं आहे, कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे. आणि नंतर मग 1-2 मिनिटांनी परत आपण काय करूया, चेक करून पाहूया. भाजीला थोडीशी कच्ची वाटते मला, म्हणून मी याला काय करत आहे, परत झाकण लावून थोडा वेळ ठेवून देणार आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, प्रेम द्या. आणि माझ्या चॅनलवर रेसिपीज तुम्हाला पाहायला कसं वाटते, आणि माझ्या रेसिपीज बनवून नक्की पहा, खूप टेस्टी आहेत. आणि तुम्हाला पण असं वाटेल की खरंच चांगला आहे व्हिडिओ वगैरे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहे, रेसिपीज कशा वाटत आहे. आणि बनवलेल्या रेसिपी एकदा ट्राय नक्की करा, आणि केल्याच्या नंतर खरंच ती छान लागते का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्रायबर पण वाढत नाही आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती, आणि व्ह्यूज पण मध्ये मध्ये वाढले होते, पण आता परत व्ह्यूज कमी होत आहे. तर त्यासाठी मला सपोर्टची गरज आहे.
सो आपली भाजी आता रेडी आहे. लास्टला मी या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतली आहे, मिक्स करत आहे आणि आपली भाजी आता खाण्यासाठी अगदी रेडी आहे. आणि दोडक्याची भाजी आता आजपासून खायला नक्की लागा. जे नाही म्हणत आहे ते अशा पद्धतीने भाजी बनवा आणि खायला नक्की लागा. तर आपली ही जी दोडक्याची भाजी आहे ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डायटिंग करणाऱ्यांना हे बेस्ट ऑप्शन आहे. तर चला मग या जेवण करायला. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे. आणि रेसिपी करून पाहायला